श्लोक 62. 455 नाम बघतो आपण आता, पण त्याच्या आधी पूर्ण 62वा श्लोक बघूया. सुव्रतः सुमुखः सूक्ष्म सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः. या श्लोकातलं पहिलं नाम सुव्रतः आणि क्रमाप्रमाणे 455 नाम बघतो आपण. ओम सुव्रताय नमः. आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की शोभनं व्रतम अस्येति सुव्रतः. सुव्रत म्हणजे ज्याचं व्रत अत्यंत शुभ आहे असा. सु म्हणजे चांगलं, शोभन अशा अर्थाने. भगवान रामचंद्र म्हणतात, ज्याने अनन्यतेने अनन्य होऊन शरणता स्वीकारली आहे त्याचे संपूर्ण संरक्षण करणे व आधार देणे ही माझी प्रतिज्ञा आहे, म्हणजेच शुभव्रत आहे. अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतं मम. सगळ्यांना संरक्षण देणं, अभय देणं हे माझं व्रत आहे, असं भगवान रामचंद्र म्हणतात. ते यासाठी, म्हणून ते हे सुद्धा जणू सुव्रत, सर्व प्राणीमात्रांना आधार देणे हे माझं व्रत आहे. सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः आणि सुहृत् ही सगळी सूची नामावली, म्हणजे सुकाराचा जो भाग आहे तो सगळा या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये आलेला आहे. फक्त एक सूक्ष्म पद जे आहे ते जर सोडलं तर सगळं सूनी सुरुवात होणार. सूक्ष्मसुद्धा फक्त सुदीर्घ आहे या ठिकाणी, बाकी सगळा सुऱ्हस्व आणि सुकाराने सुरू होणारे शब्द आहेत, सगळे नाम आहेत. सर्वांचं तात्पर्य काय की तो परमात्मा स्वरूप आहे, तो सर्वतोभद्र आहे. व्रत म्हणजे काय तर कुठलंही व्रत आपण करतो ते स्वेच्छेने वरण केलेले म्हणजे पसंत केलेले असते आणि प्राणपणाने पाळावायचे नियम समजून जे करतो ते व्रत होय. जसं कोणी काहीही मागितले तरी त्याला विनमुख पाठवायचे नाही, द्यायचे. हे दानाचं व्रत कोणाचं होतं तर कर्णाचं. काही झालं तरी सत्यच बोलायचं हे व्रत होतं युधिष्ठिराचं. द्विही शरम नाभिसंदत्ते रामोद्वीर नाभिभाषते. रामाचं व्रत कोणतं होतं की 2 वेळा बाण मारायचा नाही, लक्ष 2 वेळा करायचं नाही, एकदाच बाण चालवीत असे. एकच गोष्ट 2 वेळा बोलायची नाही. राम वीर नाभिभाषते म्हणजे एकदाच जे काही वचन बोलेल तो एकच वचनी होता राम, म्हणून हे त्याचं व्रत होतं. म्हणजे अशा प्रकारची नाना व्रत आहेत आणि ती आचरणारे सगळे कसे सुव्रत होय. जे जे लोक हे आचरतात त्याला सुव्रत असं म्हटलं जातं. या व्रतांच्या मुळाशी आत्मनिष्ठा दिसून येते आणि आत्मनिष्ठता हेच एक सुव्रत आहे आणि ते जो पाळतो तो सुव्रत म्हणायचा. परमात्मा सुव्रतच होय, तो निर्दोष आहे आणि सर्व मंगलनिधी आहे. तन्निष्ठता हेच एक व्रत आहे. इतर सगळी व्रते कशी त्याचे अंश होत. आत्मपरायण पुरुषही वृजनार्णव तरून जातात. जे आत्मपरायण पुरुष असतात ते सगळे हा वृजनार्णव, हा जो भवसागर आहे हा तरून जातात. गीतेत म्हटलंच आहे, तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मषाः. गीतेच्या 5व्या अध्यायात 17व्या श्लोकामध्ये आलेलं आहे की तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः म्हणजे ज्यांचं मन बुद्धी तद्रूप झाली आहे, परमेश्वरापती तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये जे नित्य ऐक्य भावनेने त्याशी जोडलेले आहेत असे ईश्वरपरायण पुरुष. तत्परायणाः म्हटलं ईश्वरपरायण पुरुष कसे तर ज्ञान निर्धूत कल्मषाः ज्ञानाने पापरहित होऊन, ज्ञान प्राप्त झालं की आपोआपच अज्ञान दूर होतं, म्हणजेच पापरहित होऊन ते गच्छन्ति अपुनरावृत्तीम परमगतीला. अपुनरा म्हणजे पुन्हा न येणारी अशा गतीला ते प्राप्त करून घेतात, म्हणजेच पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ते अडकत नाहीत. शेवटी 18व्या अध्यायात ते भगवान हीच एक निष्ठा उपदेशतात की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. जो मला अनन्य भावाने शरण येईल तोच मुक्त होईल. भागवतात म्हणून म्हटलंय की तो देवता पितरवा ऋषियाप्त भूते यांचा न सेवक नृपा न ऋणी असे तो. सर्वात्मना शरण जो चरणास गेला सांडोनी सर्व शरणप्रद श्री हरीच्या. श्री हरी कसा आहे
महाविष्णू श्रीहरी हा सुव्रत आहे. शोभनम व्रतम अस्येती, ज्याचं व्रत अत्यंत शुभ आहे, ज्याचं व्रत केल्यानंतर सुद्धा शुभच मिळणार, कारण तो शुभचा मंगलनिधी आहे. म्हणूनही त्याचीच उपासना करायची. पण तो तर स्वतः कसा आहे, सुव्रत, अत्यंत शुभ व्रत असणारा आणि सगळ्यांनाच संरक्षण देणारा, आधार देणारा, सर्व प्राणीमात्रांचा तोच एक आधार आहे. म्हणजेच सर्वभूतेभ्यो अभयम ददाती असा तो सुव्रत होय. श्लोक 62 बघतो आपण. 456 नाम. सुमुखः. ओम सुमुखाय नमः. सुमुख म्हणजे शोभनम मुखम अस्येती सुमुखः. सु म्हणजे शोभनम, चांगले, सुंदर, ज्याचं मुख सुंदर आहे तो सुमुख. प्रसन्न वदनम चारु पद्मपत्रायते क्षणम इति विष्णुपुराणे. विष्णुपुराणात म्हटलंय की प्रसन्न मुख असणारा आणि सुंदर कमलदलाप्रमाणे ज्याचे विशाल नेत्र आहे असा भगवान श्री विष्णू कसा आहे, सुमुख होय. वनवास सुमुत्वाद वा दाशरथी रामः सुमुखः. अध्यात्म रामायणामध्ये पण सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे की वनवासात असतानाही जो प्रसन्न वदन असणारा आहे, कोण तर दाशरथी राम, जे विष्णूचे अवतार आहेत, त्यांनाही सुमुख म्हटलेलं आहे. कारण आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की श्रीराम पित्याने ऐन राज्याभिषेकेच्या वेळी वनवासाला जाण्यास सांगितले माता कैकेयीच्या हट्टामुळे, तरी ते अत्यंत शांत मनाने जराही विचलित न होता त्याचा स्वीकार करतात आणि प्रसन्नतेने जायला तयार होतात. अगदी पृथ्वीचं राज्य सोडायला तयार झाले. हे केव्हा शक्य आहे तर समस्त विद्यांचा उपदेश ग्रहण केल्यामुळेच अशी प्रसन्नता मुखावर येते आणि तेव्हाच मुख कसं दिसतं, सुमुख दिसतं, सुंदर दिसायला लागतं आणि चेहऱ्यावरची प्रसन्नता जराही ढळत नाही. म्हणजेच काय, मुखाची शोभनता, सुंदरता त्याच्या वर्णाकृतीवर अवलंबून नाही, तर तद्दर्शनाने सगळं अमंगल टळतं, मंगल होतो तो सुमुख होय. सर्व अमंगलाचं निरसन आणि सर्व मंगलाचं संपादन केवळ ज्ञानामुळे होतं. म्हणून ज्ञानस्वरूप जो गणपती, सर्व अक्षरगणांचा मुख्य ओंकार सुमुख म्हटलेला आहे. आणि परमात्मा हा केवळ ज्ञानस्वरूप असल्यामुळे ओंकार स्वरूप गणपती हे त्याचंच नामरूप आहे. म्हणूनच आपण नेहमी एक श्लोक म्हणतो की सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विघटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्र गजाननः द्वादशे तानि नामानि या पठे शृणुयादपि. ही 12 नावं सांगितले. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, विनायक, गणाधिप किंवा धूम्रकेतुर, गणाध्यक्ष, भालचंद्र इत्यादी सगळी गजानन ही 12 नावं सांगितलेली आहेत. ही विद्यारंभे म्हणजे विद्यारंभी किंवा विवाहाच्या वेळी किंवा चांगल्या कामात प्रवेश घेते वेळी, यात्रासमयी, निर्गमे म्हटलंय, यात्रासमयी, संग्रामे संकटेच एव म्हणजे संग्रामकाळी, संकटकाळी जो म्हणेल, वाचेल, ऐकेल त्याचे सगळे विघ्न दूर होतील, अमंगल टळेल आणि मंगलच होईल. म्हणून सुरुवातीचं या 12 नामांमध्ये सुरुवातीचं नाम आधी सुमुख घेतलेलं आहे. गणेशाचं रूप कसं आहे, ज्ञानस्वरूप आहे, ओंकार स्वरूप तो आहे आणि सुमुख म्हटलेलं आहे. आणि हे सगळे परमात्म्याचीच नामरूप होय. ओंकार स्वरूप गणपती हा परमात्म्याचाच अक्षरावतार आहे. त्याशिवाय प्रभू रामचंद्र यांना जे सुमुख म्हटलंय, कारण त्यांची जी सुमुखता आहे ही त्यांच्या स्थितप्रज्ञतेमुळे सर्व सुखदुःखांनी त्यांच्या मुखावर, मुद्रेवर विकार दर्शन होत नसे. ते कोणत्याही प्रसंगी आत्मनिष्ठ राहत. स्थितप्रज्ञाची लक्षणं आपण गीतेमध्ये बघितलेली आहेत किंवा गीतेच्या 5व्या अध्यायात पण स्थितप्रज्ञा हा दुसरा जो अध्याय आहे त्यामध्ये सगळी स्थितप्रज्ञाची लक्षणे आहेत. 5व्या अध्यायात पण सांगितलेलं आहे, न प्रवृषेत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्यच्या प्रियम स्थिर बुद्धिर सम्मूढो ब्रह्मवित ब्रह्मणी स्थितः. जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असताना प्रियम प्राप्य न प्रवृषेत म्हणजे अतिशय आनंदितही होत नाही, म्हणजेच अति उल्हासित पण होत नाही, किंवा न उद्विजेत
दुःखी होत नाही किंवा च अप्रियम प्राप्य. जर आपल्याला हवी ती वस्तू मिळाली नाही तरी सुद्धा तो उद्विग्नही होत नाही. कोण असतो असा? तर तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित पुरुष परमात्म्याच्याच ठिकाणी ऐक्य भावाने नेहमी नित्य स्थित असतो. तोच नेहमी सदैव प्रसन्न असणारा असतो आणि त्यालाही सुमुख म्हटलं जातं. स्थितप्रज्ञ, सुमुख, प्रसन्न वदन असं म्हटलं जातं. परमात्म्याला तर काही कुठली स्पृहाच नाही, त्यामुळे त्याला काही मिळवायचंही नाही. त्यामुळे परमात्मा कसा आहे? सर्वांहून वेगळा आगळा असा आहे. प्रसन्न वदन आहे. त्याच्या मुखावर सदैव शांतीपूर्ण मंगल सौंदर्य विलसत आहे. मंगलाचा तो निधी आहे आणि अमंगल टाळणारा आहे. आणि म्हणूनही सुमुख हे भगवंताचं नाम अतिशय त्याला शोभून दिसणार आहे. श्लोक 62. 457 नाम बघतो आपण. सूक्ष्मः. ओम सूक्ष्माय नमः. सर्वगतम सुसूक्ष्मम. म्हणजेच अत्यंत सूक्ष्माहूनही सूक्ष्म कोण? तर भगवान श्री विष्णू असं म्हणताय. म्हणजेच का? तर सर्वत्र जाणारा, सर्वत्र व्यापून असणारा तो सूक्ष्म होय. वेदांत मताप्रमाणे सूक्ष्मता ही व्यापकता दर्शवते. या संज्ञेने त्याची व्यापकता निर्देशित होते. आणि म्हणून मुंडक उपनिषदामध्ये म्हटलंय की भगवंत शब्दादी स्थूल कारणांहून रहित असल्याने भगवान सूक्ष्म आहेत. परमात्मा प्रथम सुव्रत म्हटलाय म्हणजे सुशील म्हटलाय. त्यानंतरचं नाम आलं तर सुमुख म्हणजे प्रसन्नवदन म्हटलाय. आणि आता हे सूक्ष्म पद आलेलं आहे. सुमुख आणि सुघोष यांच्यामध्ये आले आहेत. तेव्हा त्याचा अर्थ सूक्ष्म दृष्टी असाही असावा. आणि या सूक्ष्मानंतर सुघोष हे नाम येणार आहे. आधी आलंय सुव्रत, मग आलंय सुमुख, सूक्ष्म, पुढे येणारे सुघोष. म्हणजेच सुमुख आणि सुघोष यांच्यामध्ये सूक्ष्म नाव आलंय. याचा अर्थ सूक्ष्म दृष्टी असाही असेल. जसं मागचं सुव्रत हे सुशील म्हटलंय, तर ते कसं? तर त्याचं दर्शन भलं, त्याची दृष्टी चांगली, त्याची वाणी भली, त्याची प्रत्येक कृती चांगली म्हणजेच भली आहे. तात्पर्य त्याचं बाह्य चांगलं, तसंच त्याचं अंतरही भलं आहे. म्हणूनच सुशील म्हणजेच सुव्रत म्हटलंय. तो सुहृदयी पण आहे. याच श्लोकामध्ये पुढे सुहृदयी येणार आहे. अर्थातच आंतरबाह्य तो स्वरूप आहे. या सुप्रवाहामध्ये सूक्ष्म कसं आहे? स्वीक्षणवत असल्यास नवल नाही. परमात्मा सूक्ष्म आहे. सुचा अर्थ आहे चांगला. बघितलं आपण बघा. सूक्ष्म, सु म्हणजे चांगला, भक्कम असे आहे. आणि क्ष्मा म्हणजे आधार. तो सूक्ष्म. तसंच तो अविज्ञेय आहे. म्हणजे जाणण्याला म्हणजे ते कळू शकत नाही म्हणून अविज्ञेय म्हटलं. ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य आणि अविज्ञेय म्हणजे जो कळू शकत नाही, आकळला जात नाही तो. म्हणून तो कसा आहे? सूक्ष्म आहे. सूक्ष्मत्वात तदविज्ञेयन गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये पण हा श्लोक आलेला आहे. ज्याप्रमाणे सूर्यकिरणामध्ये असलेलं पाणी कसं आहे? आपल्याला दिसत नाही, सूक्ष्म असल्यामुळे साधारण मनुष्यांना ते कळत नाही, आकळतही नाही. त्याचप्रमाणे परमात्मा सूक्ष्म असल्याने सर्व चराचर जगताला व्यापून राहिलेला आहे. या सूक्ष्म तत्वाला जो पाहतो त्यालाच तत्वदर्शी असं म्हटलंय. त्यालाच परमलाभ होतो. सु शोभनाक्ष्मा येन सहा सूक्ष्म असेही व्युत्पत्ती केलेली आहे. ज्याच्या योगे क्ष्मा, क्ष्मा म्हणजे पृथ्वी, आणि सुशोभनाक्ष्मा म्हणजे पृथ्वी शोभित झालेली आहे किंवा शोभन झाली आहे, तो परमात्मा असा तो सूक्ष्म म्हणायचा. म्हणजे कारण पृथ्वीला याचा आधार आहे. परमात्मा हा पृथ्वीचा, या सृष्टीचा पती आहे. म्हणूनही ती सौभाग्यवती आहे. सृष्टीची नश्वरता ही सुंदर आहे कारण तिला शाश्वताचा आधार आहे. ह्या ज्या त्या जगामध्ये काहीच राहत नसेलही मग सारच मुसळ किरात असं म्हणावं लागेल. कारण या जगात जर काही राहत नाही, नश्वर आहे असं जर म्हटलं तर मग खरं तर काही त्याला अर्थ नाही. पण तसं नाही आहे. कारण तिला या परमात्म सत्तेचा बळकट आधार आहे. या पृथ्वीला, या सृष्टीला सुंदर आहे, नश्वर आहे, पण तिला आधार कोणाचा आहे? या शाश्वताचा आधार आहे, बळकट आधार आहे. म्हणूनच तो जरी दिसत नसला तरी तो आहे. आणि म्हणून परमात्मा सूक्ष्म होय. श्लोक 62. 458 नाम बघतो आपण. सुघोषः शोभनः घोषः वेदात्मकस्येति. सुघोषः असं आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की
भगवंताचा वेदरूप सुंदर घोष आहे. किंवा पुढे म्हटलंय मेघ गंभीर घोषत्वाद सुघोषः. मेघाप्रमाणे गंभीर घोषवाले भगवंत आहेत, परमात्मा आहे आणि म्हणून त्याचं एक नाम सुघोष म्हटलंय. सुघोषचा अर्थ आहे सुंदर, मधुर, गोड, गंभीर असा आवाज. सुघोषतेचे कारण ज्ञानदेवानी असं केलंय की पै अहितापासून काढिती, हित दैवोनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. म्हणजेच अहितापासून जो आपल्याला वाचवतो, काढतो आणि हित देऊन आपलं उत्तमतेच करतो, यासारखे वेद दुसरे कोणतेही नाही, म्हणून त्यांना माऊली असं म्हटलेलं आहे. श्रुती परवती माऊली जगा नाही गा. आध्यात्मिक ज्ञानस्वरूप असलेले वेद मानवाचा परमपुरुषार्थ मानवाला कंठरवानी सांगत आहेत. इतकं उत्तम ज्ञान वेदांमध्ये आहे आणि म्हणून ते उघडच आहे, सुघोष होत. इथे सु म्हणजेच हिततम या अर्थाने घेतलाय. सुचा दुसरा अर्थ आहे सुनिश्चित. म्हणजे सु म्हणजे हिततम आणि सु म्हणजे सुनिश्चित, दोन्ही अर्थ एकवटलेले आहेत सुमध्ये. प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी ही वेदव्यासांनी रचित ब्रह्मसूत्राची महावाक्य आहेत, 4 वेदवाक्य आहेत. हा जो चतुर्मुखानी चौफेर केलेला उपदेश आहे, त्यामुळे परमात्मा कसं आहे, सुघोष म्हटलं आहे. प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे प्रज्ञा हेच ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म म्हणजे आत्मा हेच ब्रह्म, तत्वम असी तू तो आहेस आणि अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे. ही जी 4 महावाक्य आहेत, वेदवाक्य आहेत, ही चतुर्मुखानी चौफेर केलेला उपदेश आहे की त्यामुळे परमात्मा हा सुघोष म्हटला आहे. ज्याचा घोष अत्यंत शुभ आहे, मंगल आहे असा. महाभारतातील युद्धाच्या वेळी भगवंतांनी जो शंख फुंकला त्याचेही नाव सुघोष होय. पांचजन्य त्याचं नाव दिलेलं आहे. आपण गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा बघतो तेव्हा शंखांची नावं प्रत्येकाची, अर्जुनाचा देवदत्त, युधिष्ठिराचा अनंत विजय, भगवंताचा पांचजन्य म्हटलाय, पण तोही सुघोष आहे, मधुर आवाज असणारा असा आहे आणि लांबपर्यंत त्याचा आवाज दूर दूरपर्यंत जाईल असा तो पांचजन्य होय. सुघोष नंतर पुढे आपण बघणार आहे आणखी कोणाचा आहे तो. श्री विष्णूचा हा घोष म्हणजेच काय, वेद तत्व होय. कारण 4ही वेद त्या परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहेत आणि म्हणूनच त्याला सुघोष अशी संज्ञा दिलेली आहे. मत्स्यावतारामध्ये भगवंतांनी प्रलय पयोधीतून शंखोद्धार करून त्या वेदांचं रक्षण केलं. तो हाच भगवान विष्णूंच्या अवतारातील प्रथम अवतार कोणता, तर मत्स्यावतार. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी संसाराला भयानक जलप्रलयातून वाचवले आणि त्याचबरोबर हयग्रीव नावाच्या राक्षसाचाही वध केला, ज्याने वेदांना चोरून सागराच्या अगदी खोलीमध्ये लपवून ठेवलं होतं. जेव्हा प्रकोप शांत झाला त्यावेळी हयग्रीवाचा वध करून सगळे वेद त्याच्याकडून भगवंतांनी घेतले मत्स्यावतार धारण करून आणि ब्रह्माजींना ते परत केले. वेदांचा उद्धार केला आणि सर्व प्राणीमात्रांचं कल्याण केलं आणि म्हणूनही भगवंताचं नाम एक सुघोष म्हटलंय. कारण वेद हे सगळ्यांचा उद्धार करणारे असेच आहे, ज्यातील आवाज, ज्यातील एक एक वाक्य हे सर्व प्राणीमात्रांचं कल्याण करणार आहे. आणि हिलाच अनुलक्षून जयदेव या कवींनी सुद्धा गायलं आहे. जयदेव हे संस्कृतचे कवी. प्रलयपयोधी जले धृतवान असि वेदम, विहित वहित्र चरित्रम अखेदम, केशव धृत मीन शरीर, जय जगदीश हरे. जसं पत्राची किंमत त्याच्या मजकुरावरून होते. मजकूर तुच्छ असेल तर पत्रही तुच्छ, उच्च असेल तर उच्च म्हटलं जातं. तसाच कोणताही मंत्र त्याच्या अर्थावरून, अभिप्रायावरून उच्चारव ठरत असतो. हा जो एकाक्षर मंत्र आहे हा संपूर्ण वेदार्थाचा वाचक असल्यामुळे तो एकाक्षर ब्रह्म म्हटला गेलेला आहे. ब्रह्म शब्द वेद आणि वेदार्थ दोहोंचाही वाचक आहे आणि त्यामुळेच एकाक्षर ब्रह्म म्हणण्यामध्ये विशेष स्वारस्य आहे. अक्षर ब्रह्म हा श्लिष्ट प्रयोग आहे. त्यातील दोन्ही पद अक्षर आणि ब्रह्म श्लिष्ट म्हणजे द्वयार्थ आहेत.
चिडका नसलेला कर्कश गंभीर घोष हा सुघोष नव्हे, तर चिडका नाही आहे, कर्कश नाही आहे, तो घोष कसा होईल? सुघोष होय. असा ब्रह्मघोष हा उघडच सुघोष म्हणावायचा. महाभारतामध्ये नकुलाचा शंख सुघोष असा उल्लेख आलेला आहे. गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये 16व्या श्लोकात म्हटलं आहे, नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पको. सुघोष का? तर त्यातून निघणारा ध्वनी हा कसा आहे? ओंकार स्वरूप आहे आणि म्हणून तो सुघोष म्हटलाय. सुंदर ध्वनी असणारा, शुभ ध्वनी असणारा, मंगल करणारा हा सुघोष. एकाक्षर म्हणजेच वेद होय. तसंच एकाक्षर अर्थामध्ये ओंकार ही माझीच विभूती समज असाही उल्लेख गीतेच्या 10व्या अध्यायामधील 25व्या श्लोकामध्ये आलाय. गिरामस्म्येकम अक्षरम, एकाक्षर जे आहे ओंकार ती माझी विभूती आहे असं प्रत्यक्ष भगवंतानेच विभूती योगात सांगितलेलं आहे. असा हा सुघोष, ज्याचा घोष अत्यंत मंगल आहे. सुव्रत, सुमुख, सुघोष ही जी सुकाराची नामावली या 62व्या श्लोकात योजलेली आहे, या नामावलीतून भगवंताची स्तुतीच जणू काही केलेली आहे. कारण एक एक नाम त्याचे गुण दर्शवणारे आहेत. श्लोक 62, 459 नाम सुखदहा. ओम सुखदाय नमः. सद्वृत्तानां सुखम ददाति, असद्वृत्तानां सुखम द्यति, खंडयतीति वा सुखदहा. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की सद्वृत्तानां सुखम ददाति म्हणजे सदाचारींना सुख देणारा, असद्वृत्तानां सुखम द्यति किंवा खंडयती म्हणजेच असद लोकांचे, दुर्जन लोकांचं नाश करणारा, दमन करणारा म्हणूनही सुखदहा. द चा अर्थ आहे खंडन करणारा, दमन करणारा. संस्कृत व्युत्पत्तीप्रमाणे द चा अर्थ हा केलाय नाश करणे किंवा द म्हणजे ददाती, देतो याही अर्थाने आहे. आणि म्हणून भाष्यात ते दोन्ही अर्थ घेतले आहेत. सज्जनांना, भक्तांना सुख देणारा आणि म्हणून द ददाती दहा या अर्थाने, आणि दुर्जनांचं दमन करणारा म्हणूनही सुखदहा. परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम म्हणजेच वाईट कर्म करणाऱ्यांना प्रभू केव्हा ना केव्हा शासन करतोच. वेळ पडली तर त्यांचा वध करून समाजाला, राष्ट्राला लागली ही दुष्टाची कीड, दुष्टांची जी कीड आहे त्याचा समूळ नाश भगवंत करतात अवतार रूपात येऊन. कारण दुष्ट मुळात दुष्ट नसतात, पण अहंकारामुळे, अतिद्वेषाने, अतिलोभामुळे त्यांच्याकडून सतत वाईट कृती होत राहते. आणि मग त्यांना समज देण्यासाठी भगवंत तशी परिस्थिती त्यांना देत असतो, सुधारण्याची संधीही देतो. पण शेवटी जर मानव प्राणीमात्रांना त्यापासून सतत त्रास असेल तर त्याला, त्या दुष्टांना शिक्षा द्यावीच लागते, प्रसंगी वधही करावा लागतो. या अर्थानेही भगवंत सुखद होय आणि भक्तांचा तर तो सुख देणारा सुखद होच. पण सुखद याचा आणखीन एक अर्थ आहे, ज्याचं शील शोभन आहे, ज्याचे दर्शन शोभन आहे, ज्याचं प्रेक्षण म्हणजे पाहणे शोभन आहे, ज्याची वाणी शोभन म्हणूनही तो सुख देणारा या अर्थाने सुखदच म्हणावयाचा. तो परमात्मा आपल्या नाम, रूप, गुण, शील या सर्वांच्या योगे सर्वांना आनंद देणारा होय. नामाने, कीर्तीने तो श्रवणांना सुखावं होतो. त्याची कीर्ती ऐकावीशी वाटते, त्याचं नाम ऐकावं असं वाटतं म्हणून सुखावं. रूपाने तो नेत्रांना सुखावतो. आपण प्रत्यक्ष जरी परमेश्वराचं दर्शन आपल्याला होत नाही तरी आपण वेगवेगळ्या रूपात त्याची मूर्ती समोर आणतो, चित्ररूपात त्यांना बघतो आणि ते तसंच रूप असावं हे आपली कल्पना असते, आपली ठाम श्रद्धाही असते. आणि म्हणून रूपाने तो नेत्रांना सुखावं वाटतो, त्यातच मन गुंतं. गुणाने तो अंतराला सुखद होतो. त्याचे गुण इतके सुंदर आहेत की त्यामुळे आपल्या अंतराला सुखद होतात. शीलाने तो शत्रू, मित्र, उदासीन आणि मध्यस्थ या चतुर्विध समाजाला सुख देणारा आहे. शत्रू म्हणजे प्रतिकूल लोक, त्यांच्या अज्ञानजन्य प्रतिकूलतेचाच विरोध करून आणि एरवी त्यांच्याविषयी आत्मपम्य बाळगून तो शत्रूलाही सुखावह होतो. राम मरणांतानी वैराणी असं म्हणून रावणाचे जे अर्ध्वदेहिक आहे ते यथासांग करवतो. म्हणजे सुरुवातीला रावणाचा वध केला, दुष्ट होता म्हणून,
पण मरण झाल्यानंतर वैर संपतं, म्हणून मरणांतानी वैराणी म्हटलंय. मरणानंतर शत्रूशी असणारं जे वैर आहे ते संपतं आणि म्हणूनच रावणाचं अर्ध्वदेहिक त्यांनी यथासांग करवलं. मित्र म्हणजे अनुकूल लोक. सुग्रीवासारख्या मित्राला त्याच्या पत्नी मिळवण्यास त्यांनी मदत केली, त्याला राज्य मिळवून दिलं श्रीरामांनी. उदासीन म्हणजे कोणाला शत्रू किंवा मित्र न मानता तटस्थ राहणारा म्हणजे यतिवर्ग, ज्याला साधू सज्जन वर्ग असं आपण म्हणू. म्हणजे शत्रू मित्र उदासीन या सर्वांच्या बाबतीत श्रीराम कसे होते? सुखावह होते. किंवा भगवंताचे जे जे अवतार झाले तेही सगळे या सगळ्यांच्या बाबतीत सुखावह होते, सुखद होते. आजही आपण पाहतो की तटस्थतेची नीती चालवणारी राष्ट्र असतात. तटस्थतेने म्हणजे शत्रूकडूनही नाही आणि मित्राकडूनही नाही, त्यांना विरोधी राष्ट्रे मग त्यांच्या प्रती जवळीक साधतात किंवा त्यांना मग पसंत करतात. त्याचप्रमाणे समाजातील द्वंद्वापासून पूर्ण अलिप्त असणारे जे हे यती आहेत, हे साधू आहेत, सज्जन आहेत, त्यांचेही समाजात महत्त्वाचं स्थान आहे. त्यांचं रक्षण झालंच पाहिजे, म्हणून परित्राणाय साधूनाम म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी परमेश्वर येतोच. श्रीरामांनी अशा उदासीन ऋषींचं सुद्धा रक्षण केलेलं आहे. त्यांना उदासीन म्हटलंय ना, शत्रू ना मित्र, हे सगळ्या बाबतीत कसे असतात? तटस्थ असतात. त्यांचंही श्रीरामांनी रक्षण केलंय. म्हणजे शत्रू मित्र उदासीन यापेक्षाही आणखीन एक वेगळा वर्ग आहे, जो शत्रूत किंवा मित्रात सलोखा व्हावा म्हणून मनापासून झटत असतो. त्याला म्हणायचं मध्यस्थ वर्ग. परमात्मा हा असा सर्वांसाठीच प्रत्येकात्मरूपाने अनुकूल असल्यामुळे परमात्मा प्रत्येकात्मरूपाने प्रत्येक जीवामध्ये आहे आणि म्हणून प्रत्येकात्मरूपाने म्हटलंय. आणि अशा प्रकारे प्रत्येकात्मरूपाने सुद्धा परमात्मा अनुकूल असल्यामुळेच सुखद होय, सुख देणारा होय, सुखावह होय. अमुक एकाला सुखद नाही तर खरं म्हणजे सर्वांनाच तो सुखद आहे. पण त्याच्या घालून दिलेल्या धर्माविरुद्ध नियमाविरुद्ध जो वागेल त्याच्यासाठी मात्र तो सुख द म्हणजे सुखाचं त्याच्या दमन करणारा, म्हणजेच काय, त्याला नष्ट करणारा, त्याचा नाश करणारा किंवा त्याचं दमन करणारा असा सुद्धा तो आहे. कारण तो त्याच्या विरुद्ध वागतो. त्यांनी घालून दिलेल्या धर्माविरुद्ध असे दुष्ट लोक वागतात, नियमांविरुद्ध वागतात, म्हणून त्यांच्यासाठी तो सुख द दमन करणारा. बाकी इतरांसाठी परमात्मा कसा आहे? सुखद होय, सुख देणाराच होय, सुखावहच होय. श्लोक 62 460 सुहृद. ओम सुहृदे नमः. प्रत्युपकार निरपेक्षतयोपकारित्वात सुहृद म्हणजेच प्रत्युपकाराची परतफेडीची इच्छा न करता केवळ आणि केवळ उपकार करणारा त्याला सुहृद म्हणतात. परमात्मा सुहृद आहे. सुहृद किंवा सुहृद असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे शोभनम हृदयम यस्य सा, त्याचं हृदय कसं आहे? अतिशय सुंदर आहे, चांगलं आहे, मनाने अतिशय तो क्षमाशील आहे, शांत आहे आणि कुठल्याही उपकाराची अपेक्षा, परतफेडीची अपेक्षा न करणारा, म्हणून त्याला सुहृद असं म्हटलं जातं. कारण सर्वांविषयी निरपेक्ष, निरतिशय आणि निरंतर सद्भावच त्याच्या ठाई बसत आहे, परमात्म्याच्या ठाई. जगात माताही आपल्या अपत्याविषयी प्रेमपूर्ण असते असं मानलं जातं. आणि म्हणूनच आदिशंकराचार्यांनी भवानी अष्टक लिहिताना लिहिलेलं आहे की कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. कुपुत्र असू शकतो पण कुमाता मात्र कुठेही आढळायची नाही. आपल्या अपत्याविषयी अत्यंत वात्सल्य असलेल्या मातेचं प्रेम सुद्धा निरपेक्ष म्हणता येत नाही. हा आपले पांग फेडेल, आपल्याला सद्गती देईल, आपलं नाव जगात चालवेल अशी अपेक्षा तिची असतेच. पुत्रावरही तो पोटचा गोळा, आपला जीवाचा जीव, म्हणूनच ती प्रेम करीत असते. आत्मा वै पुत्र नामासी आणि म्हणून प्रेम करीत असते. आणि हे जे प्रेम आहे हे पुष्कळदा खंडितही होतं. आजीवन ते चालत नाही, पुष्कळदा असं होतं. आणि मरणोत्तर वा जन्मपूर्व त्याचा विसरही पडतो, अभाव असतो. परंतु परमात्मा हा कसा आहे? सर्वांचा निजात्मा आहे. आणि म्हणून त्याचं प्रेम कसं आहे? निरपेक्ष आहे, निरतिशय आहे, निरंतर आहे आणि सार्वत्रिक आहे, विश्वव्यापक आहे. त्याला हा आपला परका हा भेदच ठाऊक नाही. समोहम सर्व भूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रियः. कोणाचाही मला द्वेष नाही किंवा कोणीही मला प्रिय नाही असं भगवंताने सांगूनच ठेवलेलं आहे.
9व्या अध्यायामध्ये गीतेच्या. त्याचं वात्सल्य कसं आहे, महोदार आहे. त्याच्यासारखं हृदय, त्याच्यासारखं वात्सल्य हे त्याचं आणि त्याचंच आहे. आणि म्हणून तर सुहृदय. सुव्रतपासून सुरू झालेला हा सुकार इथे सुहृत मध्ये संपला आहे. म्हणजे कसं, तर सुव्रत, सुमुख, सुघोष, सुखदः आणि सुहृत, फक्त मध्ये सूक्ष्म नाव एक आलंय 65व्या श्लोकामध्ये. बाकी सगळ्या सुकाराने सुरू होणारे शब्द आहेत आणि सगळा उकार ऱ्हस्व आहे या ठिकाणी. ही जी सगळी नामावली आली आहे ही इथे सुहृत याने संपलेली आहे. याच्या आधी आपण अशा प्रकारची नावं बरीच बघितलेली आहेत. इथे सुपासून सुरू जाणारी आहेत. कोणतंही व्रत, जसं सुव्रतमध्ये कोणतंही व्रत असंच आहे की काया वाचा मने त्रिशुद्धी आचरावायचे असते. आणि इथे सुहृत पदाने त्यातील मनपूर्वता, श्रद्धापूर्वकता अभिप्रेत आहे. सुघोष पदाने समंत्रता सुचवलेली आहे आणि सुव्रतादी पदांनी मग सुतंत्रता सुद्धा उल्लेखलेली आहे. जीवनाची अशी त्रिपथगा आहे, सुव्रत, सुहृत आणि सुघोष अशा प्रकारची. कारण काया वाचा मन हे तिन्ही कसं शुद्ध असायला हवं. या श्लोकार्धात ती समग्र आली आहे 62व्या श्लोकामध्ये. आणि या पहिल्या ओळीमध्ये म्हणजे श्लोकार्धात हे सगळं समग्र आलं आहे. शेवटी सुहृतचा अर्थ ज्याचं हृदय सु आहे, म्हणजेच विशाल आहे, जे खरोखरच प्रेमाकाश आहे. आपल्या भक्तांना ज्या जागा आहे, तर जे त्याचा द्वेष करतात त्यांनाही पुन्हा संधी देऊन वर्तन सुधारायला भगवंत प्रेरणा देत असतो. निजात्मा रूपाने तोच प्रेरणा देत असतो. भगवंताने नारदांना सांगितलेच होतं की नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. म्हणजेच मी कुठे वैकुंठात राहत नाही किंवा योग्यांच्या हृदयात राहत नाही, तर भक्तांच्या हृदयात मी असतो. म्हणजे भक्त जिथे जिथे गायन करतात, जिथे जिथे काया वाचा मनाने माझं सतत गुणगान करतात, संकीर्तन करतात, तिथे मात्र मी सदैव असतो असं म्हटलं. अर्थात योग्यांच्या हृदयात नाही असा अर्थाने नव्हे, पण भक्त हे त्याला अतिशय प्रिय आहेत परमात्म्याला, म्हणून हा श्लोक त्या ठिकाणी आलेला आहे. संस्कृत शब्दकोशामध्ये सुहृद म्हणजे दयाळू हृदय किंवा अत्यंत प्रेम असणारा, प्रेम करणारा असं म्हटलं आहे. सुहृदोन्याश्च दुर्हृदश्चापि दुर्हृदः. म्हणजे भगवंत कसा आहे, दयाळू आहे, कुठलीही अपेक्षा न करणारा, पण आम्हाला मात्र सगळं काही देणारा आहे. शरीरातील एक एक अवयव बघा, ते देऊन उपकृत करणार आहे. निसर्गातून आम्हाला भरभरून देणार आहे. जीवन जगायला लागणारा श्वास सुद्धा तोच पुरवणार आहे. आपल्या कर्मप्रारब्धानुसार चांगलं किंवा दुःखदायक तो देतोही. त्याचा काही उद्देश नसतो. करावं तसं भरावं या न्यायाने आपण ते भोगत असतो. पण दोष परमेश्वराला देतो आपण, पण तो त्या कशाचाही दाता नसतो. आम्हाला मात्र सत्सद विवेक बुद्धी त्याने दिलेली आहे. आपण त्याला न ओळखता मात्र चुका करत जातो आणि मग त्याचं फळ भोगूनच आपल्याला शांत व्हायला हवं असतं. पण तसं होत नाही. पण तसं होणं आवश्यक आहे. त्याचं फळ जे आपल्याला दिलं आहे आता आपल्या कर्मभोगानुसार, प्रारब्धानुसार, ते भोगूनच शांत व्हायला हवं. तो मात्र जरी कधी आपल्याला दुःखात, चिंतेत पाहून पुन्हा चांगलं देऊन, जीवनाचा अनुभव देऊन उत्तम जगायला शिकवितच असतो. कारण भगवंत कसा आहे, कनवाळू आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे आपला. म्हणूनच तो सुहृद बनून सदैव आपल्या जवळ असतो, आपला मित्र म्हणून राहतो. कुठल्याही अपेक्षेची इच्छा न करताना त्यांनी आपल्याला दिलाय म्हणून आपणही त्याला तितकं द्यावं अशी अपेक्षा त्याची नसते, पण द्यायला हवं. अगदी पत्रम पुष्पम फलं तोयम असं जरी मला तुम्ही दिलं तरी चालेल, ते मी आनंदाने स्वीकारेन. भगवंताने म्हटलंच आहे, सदैव तो कधी उपद्रष्टा बनून आपल्यामध्ये असतो, कधी अनुमंता म्हणून, तर कधी भरता बनून आपला सद्मित्र बनतो. गीतेच्या 13व्या अध्यायात भगवंत म्हणतातच की उपद्रष्टानुमंताच भरता भोगता महेश्वरा. हा जो आत्मा आहे आपल्या देहात असणारा, हा वास्तविक परमात्माच आहे. त्याचाच प्रत्येक आत्मा आपल्या याच्यामध्ये पिंडामध्ये असतो. तोच साक्षी असतो. उपद्रष्टा म्हटलाय म्हणजे तो साक्षी म्हणून अगदी बघतो सगळं, आपण काय करतोय काय नाही हे सगळं साक्षी बनून बघतो. मग चांगलं जर करत असेल तर अनुमंता बनतो, म्हणजे खरी संमती आपल्याला देणाराही तोच आहे, भरताही तोच आहे, सर्वांचं धारण पोषण करणारा, पण कुठलीही आपल्याकडनं अपेक्षा न करणारा. भोगताही तोच आहे, जीवरूपाने भोगता आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की सगळ्यांचा स्वामी
कोण आहे? तोच महेश्वर आहे. तोच शुद्ध सच्चिदानंद घन असल्यामुळेच त्यालाच परमात्मा असंही म्हटलेलं आहे. परमात्मा हा खऱ्या अर्थाने सुहृद आहे. म्हणून सुव्रत, सुमुख, सुघोष, सुखदः आणि सुहृद ही सगळी नामं भगवंताला अतिशय शोभून दिसणारी आहे. यथार्थ आहे, अर्थपूर्ण अशीच आहे. श्लोक 62, 461 नाम बघतो आपण. मनोहरः. ओम मनोहराय नमः. निरतिशाय नंदरूपत्वात् मनोहरतीति मनोहरः. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ति. छांदोग्य उपनिषदात पण असा उल्लेख केलेला आहे की अत्यंत आनंद स्वरूप असल्यामुळे परमात्मा कसा आहे? अत्यंत आनंद स्वरूप. निरतिशाय नंदरूपत्वात् मनाचं हरण करणाराही. मनोहरती इति म्हणून मनोहरः असं भगवान विष्णूंचं नाम सांगितलेलं आहे. भक्तांच्या मनामध्ये दुर्दम्य अमर्याद आनंद निर्माण करून त्यांना आपला सर्व काल भगवंताच्याच पूजनात घालवण्यास भाग पाडणारा असा तो परमात्मा श्री विष्णू कसा आहे? मनोहर आहे. छांदोग्योपनिषदात म्हटलेलं आहे, श्रुती म्हणतात की जो भूमा आहे, यो वै भूमा तत्सुखम न अल्पे सुखम अस्ति. म्हणजे जो भूमा आहे म्हणजे विशाल आहे, ज्यामध्ये बहुत्व आहे, सगळ्याची प्रचुरता आहे, असा तो अभेद बुद्धीने सर्व पाहतो, ऐकतो आणि जाणतो, ज्याला कधी शेवट नाही असं सुख हाही अर्थ इथे केलेला आहे. न अल्पे सुखम अस्ति. त्याचा सुखाचा कधी अंतच नाही असा हा कसा आहे? सुखरूप आहे, आनंदरूप आहे. म्हणून त्याला मनोहर असं म्हटलं आहे. म्हणजेच अंतर्हित सुख त्याला भूमा म्हटलं आहे आणि बाह्य सुख पुन्हा वेगळंच. अशा प्रकारे सगळ्या अर्थाने भगवंत कसा आहे? मनोहर आहे, मनाला आनंद देणारा असा आहे. 62व्या श्लोकामध्ये मनोहर जित्त क्रोधो वीरबाहुर विदारणहा या श्लोकार्धामध्ये धीरोदात्त नायकाचं वर्णन आलेलं आहे. हा जो 62वा श्लोक आहे, वरचा सगळा सुव्रत सुमुख हा ओळ बघितली आपण, पूर्वार्ध सगळा. आणि आता खालच्या ओळीमध्ये मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर विदारणहा हे जे सगळी नामं आली आहेत ही सगळी धीरोदात्त नायकाचं वर्णन आलेलं आहे. परमात्मा हा कसा आहे? पुरुषोत्तम आहे, आदर्श पुरुष आहे. त्या म्हणून त्याचं आणखीनही हे नाम म्हणून मनोहर असेही सांगितलेलं आहे. नाम श्रुतिहर. श्रुतिहर म्हणजे काय? श्रुतींना म्हणजेच कानांना आनंद देणारं, जणू श्रुती हरण करणारा अशा अर्थाने, म्हणून श्रुतिहर. रूप नेत्रहर आहे. भगवंताचं नाम श्रुतिहर, तर रूप कसं आहे? नेत्रहर म्हणजे नेत्रांचं हरण, म्हणजेच खेचून घेतो तो आपल्याकडे, आकर्षित करतो आणि सुख देतो, आनंद देतो, म्हणून नेत्रहर म्हटलंय. तसंच तो मनोहर आहे, म्हणजे मनाला आकर्षित करणारा आहे, खेचून घेणारा आहे मनाला, म्हणून श्रुतिहर, नेत्रहर आणि मनोहर असं म्हणता येईल. जसं रामाचं नाम श्रुती सुभग. राम शब्द ऐकताच आपल्या कानांना आनंद होतो. रामाचं रूप सुद्धा कसं आहे? नयनरम्य आहे आणि याबरोबरच त्याचं शील सुद्धा तसंच मधुर आहे. म्हणजेच काय? नाम, रूप, शील सर्वच सुखद असल्याखेरीज त्याला मनोहर म्हणता यायचे नाही. पण खरोखर एखादा पुरुष मनोहर आणि जितक्रोध म्हणजे गोरा गोमटा आणि गोड स्वभावाचा असला तर तेवढाने का तो प्रिय किंवा पूज्य होईल? दिसायला सुंदर आहे किंवा संयमी पण आहे अशा अर्थाने, म्हणून मनोहर आहे, जितक्रोध आहे म्हणून तो काय प्रिय किंवा पूज्य होईल का? नाही. तिथे पराक्रमाचीही अपेक्षा आहे. म्हणजेच आपल्या नाम रूप गुणशीलानी स्वजनांना जसे रामाने सुखविले तसे आपल्या भुजबळाने बाहुबलाने दुर्जनांना नमविले आणि पराक्रमाने रावणासारख्या दुष्टाचा किंवा इतर दुष्टांचाही त्यांच्या इतर राक्षसांना सुद्धा त्यांनी नमविले. म्हणजे परमात्म्याच्या अवताराचं हेच प्रयोजन आहे की नाम रूप शील या सगळ्यांनी तो जो आनंद देणार आहे, सुखद आहे, तो मनोहर होय. तो जर असा सर्वोत्तम नसता तर सर्वांचं मन कसं हरण करू शकला असता? कुठल्याही दृष्टीने बघा, त्यात कुठलंच वैगुण्य आढळायचे नाही श्रीरामांमध्ये. त्यांच्यात सर्व गुण एकवटलेले असून त्यांचे ते जणू निधान होते. नको ते अणुमात्रही त्यांच्यात नाही आणि हवं ते परिपूर्णही आहे. म्हणून भगवंत कसे मनोहर होय. आणि श्रीराम तर भगवान विष्णूंचाच अवतार, म्हणूनही श्री विष्णू कसे आहेत? श्रीराम तर मनोहर होतच,
आणि म्हणूनच विष्णूला मनोहर म्हटलेलं आहे. श्लोक 62. 462 नाम बघतो आपण. जितः क्रोधः. ओम जितः क्रोधाय नमः. जितः क्रोधः येन सह जितः क्रोधाः. आदि शंकराचार्य लिहितात की ज्यांनी क्रोधाला जिंकले आहे तो भगवान जितः क्रोध होय. वेद मर्यादा स्थापनार्थम सुरारीन हंती न तु कोपवशाद इति. असंही पुढे म्हटलंय. म्हणजेच कामक्रोधादी 6ही विकार ज्याने जिंकले आहे म्हणून तो चित्तक्रोध. खरं तर परमात्म्यानेच हे विकार दिलेले आहेत. तो तर खरा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असलेला आहे आणि म्हणून तो चित्तक्रोध आहे. आणि पुढे जे म्हटलंय की वेद मर्यादा स्थापनार्थम सुरारीन हंती, म्हणजे जो वेद मर्यादा स्थापनासाठी धर्मसंस्थापनार्थासाठी सुरांचा दुष्टांचा वध करतो, नाश करतो. कोपवशात न, म्हणजेच रागाने नव्हे तर काहीतरी चांगलं करण्यासाठी म्हणून जेव्हा तो हे सगळं करतो, पण तरीही तो कसा आहे, जितः क्रोध आहे. म्हणजे स्थिरता, शांत चित्तता आणि अनुत्तेजनीयता त्याच्या ठाई आहेच. अंतःकरणाची विशाल व्यापक प्रेममय स्थिती यालाच अक्रोध म्हणजे जितक्रोध म्हणतात. चित्ताची अक्रोध स्थिती प्राप्त झालेला मनुष्य बघा लौकिक जगातील कलहात्मक वातावरणातून स्वतः वर उठतो. ज्यांनी चित्ताची हे जिंकलेले आहे, चित्ताचा म्हणजे अक्रोध स्थिती ज्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे, असेही काही आहेत संयमी यती सगळे. ते काय करतात, स्वतःला वर उठवतात आणि सामान्य जीवाला संधी देऊन पुढे जाण्यासाठी त्यांच्या चुकांना क्षमा करतात. भगवंतही तसेच आहेत. सामान्य जीवाला संधी देऊन त्याला पुढे जाण्यासाठी त्याच्या चुकांना क्षमा करून त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. पण जीवाला हे कळेल तेव्हा खरे ना, जीवाला हे कळत नाही. खरं तर क्रोध हा विचारशक्ती घालवतो, कारण क्रोधामुळेच विवेक नष्ट होतो. ही गोष्ट व्यवहार चतुर लोक चांगले ओळखतात. हा याच्यात आणखीन एक फायदा सांगितला आहे की क्रोध हा विचारशक्ती घालवतो, क्रोधामुळे विवेक नष्ट होतो. पण ही जी गोष्ट आहे हे व्यवहार चतुर लोक जे आहे ते चांगले ओळखतात आणि म्हणून ते काय करतात, शत्रूला कोणत्या ना कोणत्या उपायाने क्रोध आणतात आणि मग संधी मिळताच आपला कार्यभागही साधतात. असेही काही असतात. म्हणून पण तो जितक्रोधी म्हणता येणार नाही. क्रोधाचं रूप कसं आहे, चांगलं आहे. कशा अर्थाने, तर भगवान श्रीरामांनी एकदा समुद्राला शिकवण देण्यासाठी धनुष्यावर बाण चढवला होता. या सगळ्या ज्या पौराणिक कथा आहे त्यावरून हेच लक्षात येतं की भगवंतांनी बऱ्याच वेळा क्रोध केलाय, पण अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, चांगल्या कार्यात अडथळा आणणाऱ्यांना धड्या देण्यासाठी. यातूनच हा संदेश दिलाय की आवश्यकतेनुसार मनुष्याने आपला निर्णय, आपली प्रतिज्ञा, निश्चय यात फेरबदल करावेत, पण उत्तम कार्यासाठी. आपल्याला वाटतं ते उत्तम नव्हे, आपल्याला जे वाटतं तेच उत्तम नव्हे, तर समाजहितासाठी, देशहितासाठी तर असलं पाहिजे ते कार्य. स्पष्टच आहे की क्रोध पुष्कळ वेळा चांगल्या भूमिकेत असतो. तो आम्हाला कसं करतो, शुभाकडे जाण्यास प्रोत्साहित करतो. अन्यायाप्रती राग, क्रोध आम्हाला लढण्यास प्रेरित करत असतो. म्हणून अशा वेळेस क्रोध हवाच. खरं कारण तर असं आहे की आम्ही अनेक वेळा या क्रोधी भावाचा योग्य वेळा वापर करीत नाही. कारण अन्याय होत असेल तर आपण तेव्हा तिथे क्रोध दाखवत नाही, सगळं सहन करत राहतो. पण योग्य व्यक्तीवर, योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि सत्य गोष्टींसाठी, सत्य उद्देशासाठी क्रोधित होणं आवश्यक आहे. पण हे सगळं खरं सामान्यांसाठी कठीण असतं. ते फक्त आपल्या स्वतःपुरतं असेल तरच तिथे राग उसळून उठतात. पण एरवी अन्याय होत असेल तर त्यावेळेस क्रोध दाखवल्याच गेला पाहिजे. क्रोध हा कसा आहे, भावनात्मक परिपक्वतेचा चमत्कार आहे. थोडं कोणी उस्कवलं तर राग किंवा कुठल्याही घरातील ऑफिसमधील जे आहे तो राग कोणावरही काढतो आपण. दोन्हीकडे तणाव निर्माण करणं हे दोन्ही कसं आहे, नुकसानदायक आहे. योग्य तऱ्हेने योग्य गोष्टीसाठी तेवढा पुरतं क्रोध दाखवणं हे जमलं पाहिजे. भगवंतांनी आपल्या अवतार कार्यातून योग्य प्रसंगातून हे दाखवून दिलेलं आहे. नाहीतर एकदा का क्रोध आला, राग आला की आपण तो शेवटपर्यंत तसंच ठेवत राहतो. नाही, तेवढा क्रोध दाखवून, राग दाखवून
त्या व्यक्तीला ते दाखवून दिलं पाहिजे की हे अन्यायाविरुद्ध चालू आहे, आणि मग पुन्हा शांत होणं महत्त्वाचं आहे. तिथे मग खरं तर जितक्रोध म्हणता येईल, म्हणजे क्रोधाला जिंकणं. पण हे सामान्यांच्यासाठी कठीण आहे. प्रत्येक गोष्टीत जिद्द किंवा अडून राहणे योग्य नाही. समाज राष्ट्राच्या हितासाठी आपलं तत्व प्रतिज्ञा सोडणं वाईट गोष्ट नाही, सोडायला हवी. कोणासाठी? तर समाज हितासाठी, राष्ट्रहितासाठी आपलं जे काही तत्व असेल किंवा एखादी प्रतिज्ञा असेल ती सोडणं म्हणजे वाईट नव्हे. अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या भीष्माचार्यांची प्रतिज्ञा चुकीची आहे ही शिकवण त्यांना देण्यासाठी क्रोधाला श्रीकृष्णाने अवजार बनवले होते. महाभारत युद्धामध्ये सत्याच्या बाजूने उभे राहून क्रोध आणि जितक्रोध हा यातला फरक कळला पाहिजे, तो करणं आवश्यक आहे. विष्णू पुराणातील कालिया मर्दन कथेमध्ये कालियाच्या स्त्रिया जेव्हा कृष्णाची स्तुती करू लागल्या तेव्हा त्यांनी पुढील प्रमाणे उद्गार काढलेत. त्या वर्णन करतात की आम्हाला माहिती आहे तू आमच्या पतीला क्रोधाने मारलं नाहीस, तर लोककल्याणार्थ मारलाय. कालिया मर्दन जेव्हा झालं तेव्हा त्याच्या स्त्रिया म्हणाल्या की तू आमच्या पतीला क्रोधाने मारलं नाही भगवंता, लोक कल्याणार्थ मारलाय, हे आम्हाला ठाऊक आहे. असा तो क्रोधमुक्त भगवान श्रीकृष्ण, श्री विष्णूचा अवतारच, प्रत्यक्ष उत्तम पुरुष, पुरुषोत्तमच म्हटलेला, पूर्णात्मक पूर्ण पुरुष म्हणतात श्रीकृष्णाला, म्हणजेच विष्णू आमचं दैवत असायला हवं. भृगुऋषींचा लत्ता प्रहार भूषण म्हणून मिरवणारा श्रीकृष्णच, मधुर मुरली रवानी सगळ्यांचे मनोमालिन्य नाहीसे करणारा श्रीकृष्णच, त्याचे वचन हृदयात बाळगून जर आपण क्रोधाचा परित्याग केला तर आपणास परमपदाची प्राप्ती होईलच. आम्हाला जर आमची सर्व प्रकारची उन्नती करून घ्यायची असेल तर आम्हाला आमचा क्रोध टाकावा लागेल. याचा अर्थ कडक अनुशासन ठेवू नये किंवा शिक्षा करू नये किंवा वळण लावू नये असं मुळीही नाही. आवश्यक असल्यास क्रोध दाखवता आलाच पाहिजे, पण त्याच्या मागील प्रेरणा विचारांची असावी, विकारांची नसावी. भगवंत क्रोधावर ताबा मिळवलेले जितक्रोध होय, म्हणून त्यासाठी म्हटलंय या गुणांचा विचार आपल्या अंगी मुरावा. केव्हा, कुठे, कधी. बाकी शांत, संयमित, प्रेममय, दयाभाव, सेवाभाव सगळा जोपासावा. आणि विशाल व्यापक प्रेममय स्थिती म्हणजे अक्रोध, म्हणजे जितक्रोध, हेच ध्यानी ठेवूया. भगवंताचं हे एक नाम आपल्याला प्रेरणा देणारं, प्रोत्साहित करणारं असंच आहे. पण आपल्या सामान्यांसाठी क्रोध जिंकणं अतिशय अवघड आहे. शक्य असेल तेव्हा आपण तो प्रयत्न करायचा, शांत व्हायचं, क्रोध आला तरी चुपचाप बसायचं आणि कधीतरी साधेल असं समजायचं. पण भगवंत मात्र जिथं क्रोध आहे वेदमर्यादा स्थापनार्थम सुरारी रहंती न तू कोपवशाद इति, हे जे म्हणताय ते यासाठीच आहे की धर्मसंस्थापनासाठी, समाजहितासाठी, राष्ट्रहितासाठी दुष्टांचा नाश करणारे ते आहेत, क्रोधामुळे नव्हे. अशा प्रकारे सगळ्यावर विजय मिळवणारे जितः क्रोध येन सह जितक्रोध, ज्यांनी क्रोध जिंकलेला आहे तो जितक्रोध असं म्हटलेलं आहे. श्लोक 62, 463 नाम बघतो आपण. वीरबाहु ओम वीरबाहवे नमः. त्रिदशी शत्रून् निघ्नन् वेदमर्यादां स्थापयन् विक्रमशाली बाहुरस्येति वीरबाहुः. ज्याचे भुजदंड पराक्रमशाली आहेत तो वीरबाहू. वेळोवेळी दुर्जनांचा नाश करून वेदमर्यादा स्थापित करणारा, सज्जन रक्षणासाठी अवतार घेणारा श्री विष्णू वीरबाहू होय. वीर कोणाला म्हणायचे? जो घरच्यांवरी खाय दाढा आणि बाहेरी दीन बापुडा त्याला म्हणायचं नाही, मुळीच नाही. जे जिथे उचित तेच जो करतो तो वीरबाहू. राम सीता वियोगाने विवल होता. कौटुंबिक जीवनामध्ये तो असा कुसुमकोमल आहे, परंतु रणांगणामध्ये मात्र तो शिला संघात कर्कश आहे. अर्थातच जिथे कोमलता हवी तिथे तो कमालीचा कोमल आहे, आणि जिथे कठोरता हवी तिथे तो कमालीचा कठोर आहे. आणि म्हणून म्हटलंय जे जिथे उचित तेच तो करतो. न्यायसभेमध्ये तो न्यायनिष्ठूर आहे. तिथे सीता त्याला पत्नी नाही, ती एक सर्वसामान्य प्रजाजन आहे. युरोपियन न्यायदेवता आंधळी आहे. ती तोंड पाहून न्याय देत नाही, ती व्यक्तिनिरपेक्ष न्याय देते. पण भारतीय न्यायदेवता आंधळी नाही, ती डोळसच आहे.
तरीही ती समद्रुक आहे. न्यायासनासमोर राजा रंक काहीही सगळे सारखेच, कोणी राजा किंवा कोणी रंक असं नाही. न्यायासनासमोर सर्व स्वकर्म फलभाग आहे. जैसे कर्म तैसे फळ. न्यायासन हे पाहत नाही कर्म कोणी केले, म्हणजे न्यायासन हे पाहत नाही की कर्म कोणी केले, तो फक्त कर्म पाहतो आणि त्यानुसार मग फळ देतो. परमेश्वरी सत्ता आणि त्या सत्तेचे प्रतिनिधी राजे धर्मलंडांचा निग्रह आणि धर्मनिष्ठांचा अनुग्रह करतात. परमेश्वरी सत्ता आणि सत्तेचे जे प्रतिनिधी राजे आहेत ते काय करतात, हे जे धर्मलंड असतात त्यांचा निग्रह आणि जे धर्मनिष्ठ असतात त्यांचा अनुग्रह करतात. आणि म्हणून परमात्म्याला वीरबाहू म्हणायचे. पुरुष सूक्तात सुद्धा बाहुराजन्य कृता हा म्हटलाय. त्याचा आशय हाच आहे, निग्रहानुग्रहाचे कार्य क्षत्रिय करतात. निग्रह आणि अनुग्रह यांचं कार्य कोण करतं, तर क्षत्रिय करतात. आणि म्हणून ते परमात्म्याचे भुज होत. भुज म्हणजे बाहू होत. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये शौर्यं तेजो धृतिर्दाक्षे युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम असं म्हटलंय. क्षत्रियांचे कोणते कोणते कर्म आहेत ते सांगितलंय. तर शौर्य, तेज, धृती, दाक्ष हे सगळे क्षत्रियांचे कर्म आहेत. म्हणजे शौर्य म्हणजे पराक्रम, तेजस्विता, धृती म्हणजे साहस आणि दाक्ष म्हणजे चातुर्य, दक्षता ज्याला म्हणता येईल, सावधानता, चारीकडून त्याचं लक्ष असणं क्षत्रियाचं किंवा राजाचं, म्हणून त्याला चातुर्य म्हटलंय. हे सगळे क्षत्रियांचे स्वाभाविक कर्म आहेत. शिवाय दानमीश्वर भाव हाही गुण क्षत्रियांसाठी सांगितलाय. कारण दान देणे म्हणजेच काय, धनधान्य गरजूंना पुरवणे. विश्वरूपाचे पाईक बनवून दयेचा संग्रह आणि विस्तारही राजे लोक करतात. राजे असो की देशाचा कोणी पंतप्रधान असो, त्याला हे कळलं पाहिजे दान देणं म्हणजे काय. शेवटी जे गरजू आहेत त्यांना अन्नधान्य पुरवून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. म्हणजे त्याला दान म्हटलेलं आहे. दानमीश्वर भाव ज्याला म्हणता येईल तो या ठिकाणी म्हणायचा आहे. निस्वार्थ भावाने सर्वांच्या हितावर दृष्टी ठेवून शास्त्राज्ञेनुसार राज्य शासन चालवून प्रेमळपणे पुत्रवत आपल्या प्रजेचं पालन करण्याचा भाव म्हणजेच क्षत्रियांचा स्वाभाविक कर्म होय. जसं शौर्य आहे, तेज आहे, धृती आहे, दाक्ष आहे, तसंच आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन करणं हा सुद्धा क्षत्रियांचं स्वाभाविक कर्मच आहे. आणि म्हणून वीर म्हणजे पराक्रमी, सर्वार्थाने पराक्रमी म्हणजे क्षत्रिय आहेत. आणि बाहुज्याचे असे बाहुज्याचे म्हणून वीर म्हणजे पराक्रमी म्हणजे क्षत्रिय आहेत. बाहुज्याचे तो परमात्मा वीर बाहू असं म्हटलेलं आहे. श्लोक 62 464 नाम बघतो आपण. विदारणः. ओम विदारणाय नमः. अधार्मिकान विदारयतीति विदारणः म्हणजेच अधार्मिकांना विदीर्ण करतो तो विदारण होय. वि उपसर्ग लागलाय म्हणजे विशेषत्वानी असा त्याचा अर्थ घेतला जातो. आणि कधी कधी विरुद्ध अर्थ पण आहे वि उपसर्गाचा. इथे विशेष अर्थाने विशेष प्रकारे. आणि दार या संस्कृत शब्दार्थाप्रमाणे दारण असा शब्द तयार झाला आहे. आणि मग त्याचा अर्थ आहे नाश करणे, फाडणे, तुकडे करणे हा. किंवा दुसरा अर्थ घेतला आहे विदारयते ती विदारण हा म्हणजे जो कोंडी फोडून जातो तो विदारण होय. परमात्म तत्व हे अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे तत्व आहे. ते कुठेही पकडले जात नाही, कैद होत नाही. त्याला जिथे जिथे कोंडून पकडावे तेथून तेथून ते निसटलेच म्हणून समजा. असं हे हातावर तुरी देणारे आहे. देहेंद्रिय, मनोबुद्धी या कोणाच्याच पकडीत ते येत नाही, म्हणून त्याला अतिंद्रिय म्हटलं जातं. म्हणजे पकडीत न येणे ही त्याचं लक्षण आहे. इंद्रियांच्या पलीकडे, अतिंद्रियचा अर्थ इंद्रियांच्याही पलीकडे अशा अर्थाने. म्हणून तो कुणाच्याही पकडीत येत नाही, तो स्वतंत्र आहे हे त्याचं लक्षण आहे. पण तो मात्र अधार्मिकांसाठी नाश करणारा, फाडणारा, तुकडे करणारा याही अर्थाने. जे जे वाईट आहे त्याला फाडून टाकणे, तुकडे करून टाकणे हाही अर्थ विदारण, म्हणून त्याचं नाम एक विदारण घेतलेलं आहे. ज्ञानदेव महाराज म्हणतात मोतियाचे पाणी भरू नये व रांजणी म्हणजे
मोत्याचं पाणी मोती कसे आहेत, पाणीदार आहेत असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजेच मोतियाचे पाणी काही रांजणात भरून ठेवता येत नाही, गगनास गवसणी घालिता नाहीये, किंवा आकाश थैलीत धरून भरून घेऊन जाता येत नाही. म्हणजे आकाशाची मोड बांधता येत नाही किंवा त्याला गवसणीही घालता येत नाही. हे सगळं कसं आहे, अतर्क्य आहे. म्हणून म्हटलंय मोतियाचे पाणी भरून न ये वो रांजणी, गगनासी गवसणी घालिता नाहीये. त्याची सर्व कोंड्या फोडून पार होणारे अतिपटाईत असं हे तत्व आहे. म्हणून त्याला विदारण म्हणावायचे. आदर्शभूत पुरुषोत्तम जो असतो, राजे महाराजे किंवा पुरुषोत्तम जो आहे, तो शत्रूंच्या कोंड्या फोडून आणि त्यांची जाळी तोडून पार होतो. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या ताब्यातून कसे सुटले ते. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि रोमांचित करणारेही आहेत. बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमिकावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच सारेच विलक्षण आहेत. असे असतात राजे. शिवाजी महाराज तर होतेच, पण असे अनेक राजे होऊन गेले आहेत किंवा असे अनेक आदर्शभूत पुरुषोत्तम सुद्धा होऊन गेलेले आहेत की ज्यांनी आपल्या राष्ट्राचा, समाजाचा आणि मानवतेचा उद्धार करण्यासाठी अशा प्रकारची कोंड्या फोडून त्यातून ते निसटले आहे. पण आपल्या राष्ट्राच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी, मानवतेच्या उद्धारासाठी त्यांनी सगळी ही ज्याला काय म्हणून रिस्क घेतलेली आहे किंवा अशा प्रकारचे कार्य त्यांनी केलेले आहे. बलवान आणि विदारण म्हणजेच दुष्टांवर, संकटांवर मात करणारे हे सगळे पराक्रमी परमपुरुषार्थवान असतात. परमात्म्याच्याच या सगळ्या विभूती आहेत, त्याशिवाय हे घडणं शक्य नाही. अधार्मिकान विदारयती असं आचार्य भाष्यात लिहितात. कारण अवतार कार्यामध्ये श्री विष्णूंनी नरसिंह बनवून हिरण्यकश्यपूचे पोट फाडले होते, त्याला मारले होते. हिरण्याक्षाचा नाश करून पृथ्वीचा सागरातून उद्धार करण्याकरता त्यांनी महावराहाचे रूप घेतले होते. वराहावतार आपल्याला माहिती आहे ऐकून. त्यांनी महावराहाचे रूप घेतले होते. संस्कृतमध्ये भूदार म्हणजे वराह, दार म्हणजे फाडणे, तुकडे करणे, नाश करणे या अर्थाने. आणि हिरण्याक्षाशी युद्ध करून वराह अवतारामध्ये त्याचं पोट फाडून जी पृथ्वी त्याने पळवली होती ती पुन्हा आपल्या स्थानावर पुनर्स्थापित भगवंतांनी अवतार कार्यात केली. अशा प्रकारे दानवांचा, अधार्मिकांचा अंत करणारे परमात्मा विदारण संज्ञेने सांगितलाय. विदारणाचा अवतार प्रतिनिधी, त्याचा भक्तही कोणाच्या कचाट्यात सापडत नाही. जो विदारण आहे म्हणजेच परमात्मा विदारण म्हटलंय, आणि त्याचा भक्त जो आहे तो सुद्धा कोणाच्या कचाट्यात सापडत नाही. आत्मबुद्धीच्या योगे सर्व कोंड्यांमधून तो सही सलामत बाहेर पडतो. सगळ्या कोंड्या तोडून टाकणारा हा विदारणाचा भक्त हे सगळं करू शकतो. परमात्मा म्हणून म्हटलंय मनोहर आहे म्हणजेच रूपमान आहे. जितक्रोध म्हणजेच क्रोधावर मात करणारा बुद्धिमान आहे. धीर आहे म्हणजे साहसी आहे. वीरबाहू म्हणजे बलवान ज्याला म्हणता येईल असा आहे. आणि आता विदारण म्हणजे नाश करणारा, फाडून टाकणारा, सर्व संकटांना घालवून देणारा असा हा पुरुषोत्तम श्री विष्णू होय. 62व्या श्लोकामध्ये खालच्या ओळीत हे सगळे नावं जी आली आहेत, मनोहर, जितक्रोध, वीरबाहू आणि आता जे आलेलं आहे ते विदारण, हे सगळे भगवंताच्या पराक्रमाची, भगवंताच्या गुणांचं वर्णन करणारी अशी ही सगळी नामं आहेत. असा हा पुरुषोत्तम श्री विष्णू विदारण या नामाने प्रसिद्ध आहे.